मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, भारताची जनगणना हे काम आपल्या सगळ्यांसाठी सुरू झालेलं आहे. पहिला 1 ते 15 म्हणजे 1 मे ते 15 मे हे सर्व नागरिकांसाठी खुलं होतं. त्यांनी स्वतःची स्वगणना करायची होती वेबसाईटवर जाऊन. ती बऱ्याच लोकांनी केलेली असेल. ज्यांनी स्वगणना केलेली आहे ते काम त्या विभागातील प्रगणकांसाठी जरासं सोयीचं होणार आहे, कारण त्यांची माहिती त्यांना परत भरावी लागणार नाही. आता 15 मे किंवा 16 मे ते जूनपर्यंत, 15 जूनपर्यंत किंवा त्याच्या आधीपर्यंत आपल्या प्रत्येक प्रगणकांना आता हे आपल्याला दिलेल्या भागातील प्रत्येक घरी भेट देऊन ही जनगणना किंवा ही घरगणना पूर्ण करायची आहे. आणि ही घरगणना पूर्ण करण्यासाठी एका ॲप्लिकेशनचा वापर करायचा आहे, ज्याचं नाव आहे सेन्सस 2027 हाऊस लिस्टिंग. आता हे ॲप घेऊन आपल्याला ही सगळी माहिती भरायची, कोणताही कागद पेन वापरायची गरज नाही आहे. त्यासाठी आपल्याला दिलेल्या भागामध्ये आधी जाण्यापूर्वी आपल्याला हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. तर या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की ॲप इन्स्टॉल कसं करायचं, त्याचा पासवर्ड कसा शोधायचा किंवा टाकायचा, ॲप इन्स्टॉल करत असताना आपली भाषा कशी निवडायची आणि ॲपमध्ये इतर गोष्टी, नकाशा वगैरे कसा शोधायचा किंवा पाहायचा, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर आता समोर तुम्हाला काही लिंक्स दिसत आहेत बघा. पहिली लिंक आहे प्ले स्टोअरची, जिथून ते ॲप घेता येईल. दुसरी लिंक आहे ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांच्यासाठी ती लिंक आहे, तिथून त्यांनी ते ॲप डाउनलोड करू शकतात. आणि तिसरी लिंक ही सेन्ससच्या म्हणजे जनगणनेच्या ऑफिशियल वेबसाईटची आहे, जिथं जाऊन आपल्याला पासवर्ड आपला फॉरवर्ड करता येतो. तर मित्रांनो, ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी तुमच्या मोबाईलची जरा अशी माहिती चेक करा. तुमचा मोबाईल हा अँड्रॉइडचं व्हर्जन हे 12 किंवा त्याच्या पुढं असलं पाहिजे. अबाउट फोनमध्ये ते तुम्हाला सापडेल. जर 12 किंवा 12च्या आत असेल, 11 किंवा त्याच्या आत असेल, तर तुमच्या मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल होणार नाही. त्यासाठी तुम्हाला एकतर तुमच्या घरातील 12 किंवा 12च्या पुढचं व्हर्जन असलेला दुसरा मोबाईल वापरावा लागेल किंवा नवीन मोबाईल घ्यावा लागेल. आणि रॅम कमीत कमी 4 GB पुढं असली पाहिजे. तर चला आपण बघूया एक एक स्टेप. तर पहिल्यांदा मी हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी पहिल्या लिंकवर क्लिक करतो, कारण माझा अँड्रॉइड फोन आहे, त्यामुळे या अँड्रॉइडच्या लिंकवर मी क्लिक करतो. इथं बघू शकता ॲपकडे आलेलो आहोत आपण. तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवर सुद्धा हे ॲप शोधू शकता, लिंकची गरज नाही. तरीसुद्धा या ॲपची लिंक आणि त्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर ठीक आहे, आता इन्स्टॉलवर क्लिक करूया. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर हे ॲप डाउनलोड होईल पटपट, जर तुमचं नेट फास्ट असेल तर. आणि ओपनचं ऑप्शन इथं चालू होईल. तर ओपनचं ऑप्शन चालू झाल्यावर आपल्याला ओपनवर क्लिक करायचं आहे. ओपनवर क्लिक केल्यानंतर बघा इथं बघू शकता तुम्ही HLO हे ॲप ओपन होत आहे. त्याचा इंटरफेस तुमच्यासमोर येतो आहे. आता इथं तुम्हाला युजर ID आणि त्याच्या खाली तुम्हाला काय टाकायचं आहे, कॅप्चा. तर तुम्ही बघू शकता युजर ID इथं आहे आणि कॅप्चा इथं आहे. हा जो कॅप्चा तुम्हाला दिसतोय ब्ल्यू कलरमध्ये, हा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे. तर ठीक आहे, तर इथं आता मी पहिल्यांदा युजर ID टाकतो आणि नंतर त्याच्या खाली कॅप्चा टाकतो. तर मित्रांनो, आता मी ID आणि कॅप्चा टाकलेला आहे. कॅप्चा जर तुम्हाला समजला नाही तर त्याच्यासमोर जो गोल बाण आहे त्याच्यावर क्लिक केला तर नवीन कॅप्चा येतो, तुम्हाला समजण्यासारखा येईल, तोपर्यंत तुम्ही बदलू शकता. आता आपल्याला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक करूया. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत. आता इथं तुम्हाला पहिल्यांदा एक OTP येईल, जो की OTP तुम्ही ऑटोमॅटिक भरू शकता. त्यासाठी बघा खाली जे ॲलो बटन आलं आहे त्या ॲलोवर क्लिक केलात आणि इथे एकदा ओके केलात की हा OTP ऑटोमॅटिक फिल झाला. आता व्हेरीफाय OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं आता काय होणार आहे, पासवर्ड टाकण्याची विंडो ओपन होणार आहे. बघू शकता तुम्ही पासवर्ड टाकण्याची विंडो इथं येते. तर मी थोडा इथं वेळ लागतो, कारण तो सगळा ॲपचा जो डाटा आहे तो सिंक होऊन मग पासवर्ड टाकण्याची विंडो येते. तर मित्रांनो बघा, OTP टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आता पासवर्ड टाकण्याची विंडो आलेली आहे. पासवर्ड टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. आणि पासवर्ड टाकण्यापूर्वी इथं वरच्या कोपऱ्यात बघू शकता इथे इंग्लिश भाषा आहे. इथं तुम्ही बोट माझं दिसते, याच्यावर क्लिक करून तुम्ही आधी इथून भाषा बदलून घ्यायची. इथं ती आधी मराठी करायची आहे. तर मित्रांनो ही मी मराठी करतो. आता बघा संकेत शब्द असं तिथे शब्द आलेला आहे आणि वरती भारताची जनगणना असा शब्द आलेला आहे. सादर करा, रद्द करा, हे सगळं मराठी झालं. पण मित्रांनो इथे आता प्रॉब्लेम इथं आहे की जर तुमच्या मेसेजमध्ये जर तुमच्याकडे पासवर्ड असेल तर इथं तुम्हाला पासवर्ड टाकता येईल. आता जर ज्यांचा आहे त्यांनी इतर लगेच पासवर्ड तो मेसेजमधला टाकायचा आणि सादर करावर क्लिक करायचं. पण ज्यांच्याकडे मेसेजमध्ये पासवर्ड नाही किंवा ज्यांना आलेला पासवर्ड त्यांचा डिलीट झाला आहे किंवा त्यांना पासवर्ड झाला नाही, त्यांनी काय करायचं, त्यासाठी बघा ती मी मगाशी जी लिंक दाखवली तिथं आपण जाऊया. तर ही व्हॉट्सअपला बघा इथे ही जी शेवटची लिंक आहे सेन्ससची, याच्यावर आधी जाऊया. ही वेबसाईटची लिंक आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर बघा आता इथं परत एकदा तुमचा ID आणि कॅप्चा टाकून व्हेरीफाय, म्हणजे ॲपला जे पहिल्यांदा केलं तेच इथं करायचं आहे. बघा हे मी तुम्हाला करून दाखवतो. तर आता बघू शकताय मी इथं वेबसाईटवर सुद्धा माझा ID आणि इथं कॅप्चा टाकलेला आहे. आता व्हेरीफाय अँड प्रोसीडवर क्लिक करूया. आता इथं सुद्धा एक परत OTP येईल, जसा ॲपला आला होता तसा इथं सुद्धा OTP येईल. तो इथं आता OTP आपल्याला मेसेजमधला टाकायचा. इथं आता तो ऑटोमॅटिक बसत नाही, त्यामुळे इथं आपल्याला पाहूनच तो टाकायचा आहे.
तर इथं आता मी OTP टाकलेला आहे. आता व्हेरीफाय OTPवर मी क्लिक करतो. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आता तुम्हाला इथं आता परत पासवर्डची विंडो आली, जशी ॲपमध्ये आलेली आहे बघा. इथं ॲपमध्ये आलेलं आहे, ॲपचं मी ओपन दाखवतो. ॲपमध्ये पण आलेलं आहे पासवर्ड आणि सादर करा. आता इथे मराठी आहे, कारण मराठी केलेलं आहे. तशीच नेमकी इथं बरोबर वेबसाईटवर सुद्धा आलेलं आहे ID आणि पासवर्ड. पण आता तिथं पण पासवर्ड आपल्याकडे नाही, इथं पण नाही. पण वेबसाईटवर आपल्याला पासवर्ड फॉरगेट करण्याची सुविधा आहे. इथं बघू शकता तुम्ही, हा जो शब्द दिसतोय तुम्हाला खाली फॉरगेट पासवर्ड, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आता 3 विंडो आलेल बघा. पहिल्यांदा ID तुमचा दिसतोय, त्यानंतर आता इथं 2 ठिकाणी तुम्हाला जो पासवर्ड सोपा बनवायचा तो इथं टाकायचा. हाही पासवर्ड ठराविक काळासाठी असणार आहे, ॲपला पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठी असणार आहे, कायमस्वरूपी नाही. त्यामुळे पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठीचा हा पासवर्ड बनवताना अतिशय सोपा बनवा काहीतरी, कारण तो लगेच नष्ट होणार आहे ॲपवर एकदा लॉग इन केल्यानंतर, आणि ॲपला परत नवीन आपल्याला पासवर्ड बनवावा लागेल. हा टाकून लॉग इन करून परत नवीन बनवावा लागेल. त्यामुळे हा पासवर्ड अत्यंत सोपा बनवूया. ठीक आहे, मी आता इथे एकदा आणि इथे एकदा 2 वेळा पासवर्ड टाकतो आणि खाली सेट न्यू पासवर्डवर क्लिक करतो. तर आता मी दोन्ही ठिकाणी पासवर्ड नवीन टाकलेला आहे. आता सेट न्यू पासवर्डवर क्लिक करतो, बघूया काय होतं. तर वेबसाईटवर आपण पासवर्ड बदलण्याची प्रक्रिया करतो. इथं बघू शकता तुम्ही पासवर्ड चेंज सक्सेसफुली. आता इथं जो मी पासवर्ड टाकला हा पासवर्ड मला आता कुठं टाकायचा आहे, ॲपमध्ये जाऊन टाकायचं. इथं ॲपची लॉग इन विंडो इथं चालू आहे बघा. आता जो पासवर्ड मी तिथं बदलला तो मला इथं टाकायचा, तो पासवर्ड मी इथं टाकतो आता. तर मित्रांनो, तो वेबसाईटवर बदललेला पासवर्ड मी इथं टाकलेला आहे. तुम्ही मात्र ज्यांच्याकडे मेसेजमध्ये पासवर्ड आहेत त्यांनी तोच इथं टाकायचा, वेबसाईटवर जायची त्यांना गरज नाही. भाषा बदलली आहे का, तर बदलली आहे, मगच सादर करावर क्लिक करायचं. सादर करावर क्लिक करतो, एकच मिनिट, सादर करावर मी क्लिक करतो. आता या टप्प्यानंतर तुम्ही भाषा बदलू शकत नाही, हो का? तर आता भाषा मराठी केलेली आहे, त्यामुळे भाषा बदलावर जायचं नाही, पुष्टी करावर जायचं आहे आपल्याला. तर पुष्टी करावर मी क्लिक करतो. तर मित्रांनो बघू शकता, आता हे पुष्टी करा आणि सादर करावर क्लिक केल्यानंतर आपण परत एकदा नवीन पासवर्ड तयार करण्याच्या विंडोवर आलेला. आता हे नवीन पासवर्ड का, तर आपण वेबसाईटवर केलेला पासवर्ड होता तो टेम्पररी पासवर्ड होता, किंवा तुमच्या मेसेजमध्ये आलेला पासवर्ड नाही, तुम्ही लॉग इन केला तरी तो टेम्पररी पासवर्ड आहे. आता आपल्याला परमनंट पासवर्ड इथून तयार करायचा आहे. तुमची वरती ID तुम्हाला दिसत आहे. आता संकेत शब्द कुठला भरायचा आहे पहिल्यांदा, तर आत्ता जो तुम्ही मेसेजमध्ये आलेला भरायचा, आणि ज्यांनी वेबसाईटवर तयार केलं आहे त्यांनी वेबसाईटवर तयार केलेला भरायचा. त्यात आता खाली नवीन संकेत शब्द आता तुम्ही नवीन करायचा, वेबसाईटवर केलेला परत इथं करायचं नाही, आता तुमच्यासाठी खास बनवायचं तुम्ही. आणि नवीन पासवर्डची परत एकदा पुष्टी करायची आणि पासवर्ड बदलावर क्लिक करायची. आता ही प्रक्रिया मी पूर्ण करतो पहिल्यांदा. तर मित्रांनो बघू शकता, मी जुना पासवर्ड इथं टाकलेला आहे पहिल्यांदा IDच्या खाली बरोबर. त्यानंतर नवीन संकेत शब्द भरा, त्या ठिकाणी आता मला जो पासवर्ड बनवायचा आहे तो टाकलेला आहे. आणि त्याच्या खाली काही सूचना आहेत पासवर्डसाठीचा, किमान 8 अंकांचा असावा किंवा 8 कॅरेक्टरचा असावा, आणि जास्तीत जास्त 20, त्याच्या पुढे जायचं नाही. त्यानंतर त्यामध्ये किमान अंक असावा 1 0 ते 9 पैकी 1, एखादा अक्षर कॅपिटल असावं, काही स्मॉल अक्षर असावीत, त्याचबरोबर एखादा चिन्हसुद्धा असावं, @ वगैरे असं. हे सगळं टाकल्यानंतर आता खाली तुम्ही पासवर्ड बदलावर क्लिक करायचं आहे. आता पासवर्ड बदलावर मी क्लिक करतो. ठीक आहे, यशस्वी. आता माझा पासवर्ड सुद्धा चेंज झाला आहे. आता ठीक आहे म्हटल्यानंतर मी परत ऑटोमॅटिक लॉग आउट होणार आहे ॲपमधून. बघा तुम्हाला दाखवतो, पहिल्या स्टेपला जाणार आहोत, जिथं आपण पहिल्यांदा ID आणि कॅप्चा टाकला होता ते जाणार आहोत. आता इथं पुन्हा कॅप्चा टाकायचा. आता ID आलेला आहे, कॅप्चा परत टाकायचा आणि नोंदणी करावर क्लिक करायचं. परत तुम्हाला पासवर्ड टाकायची विंडो येईल, तिथं कुठला पासवर्ड टाकायचा, आता जस्ट जो बदललेला आहे पासवर्ड सगळ्यात नवीन तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. तर पहिल्यांदा मी इथं कॅप्चा टाकतो. ठीक आहे, कॅप्चा टाकलेला आहे. आता मी नोंदणी करावर क्लिक करतो. नोंदणी करावर क्लिक केल्यानंतर OTP पुन्हा एकदा येणार आहे. आता हा OTP ॲटो बसतोय का बघूया. OTP ऑटोमॅटिक टाकलेला आहे. आता OTP तपासावर क्लिक केला. आता संकेत शब्द आलेला. आता हा कुठला संकेत शब्द टाकायचा, आता जस्ट तुम्ही ॲपमध्ये जो नवीन पासवर्ड तयार केला तो इथं टाकायचा आहे. आता तुम्हाला इथे या ठिकाणी संकेत शब्दाच्या ठिकाणी, आणि तुमची ही शेवटची लॉग इन प्रक्रिया इथं आता तुमची पूर्ण होणार आहे. तर ठीक आहे, बघूया आपण. तर ठीक आहे मित्रांनो, जस्ट बदललेला तुम्ही ॲपमध्ये जो नवीन सगळ्यात बनवला पासवर्ड तो टाकलेला आहे, आणि इथं आता सादर करावर क्लिक करा. सादर करावर क्लिक केल्यानंतर ठीक आहे, लॉग इन यशस्वी झालेला आहे. ठीक आहे वर क्लिक करा. आता तुम्हाला एक पिन सेट करायचा. आता हा पिन कशासाठी, तर आता प्रत्येक वेळी तुम्हाला पासवर्ड टाकायची गरज नाही. जो तुम्ही आता बनवला पासवर्ड तुमच्यासाठी तो प्रत्येक वेळी टाकायची गरज नाही. तर 4 अंकाचा एक पिन तुम्ही तयार करायचा, 1 2 3 4, जो तुम्ही कायम वापरायचा. जेव्हा जेव्हा आता इथून पुढे तुम्ही ॲप उघडाल तर ते ॲप बंद झाला असेल तर फक्त ते डायरेक्ट पिन टाकून ओपन होणार. आता पिन म्हणजे काय, 4 अंकाचा पिन ठेवायचा. तुमची जन्मतारखेचं वर्ष ठेवू शकता, कोणतेही 4 अंक ठेवा जे तुमच्या लक्षात राहतील ते. जसं तुम्ही गुगल पे, फोन पेला ठेवता ना, तसं 4 अंकाचा पिन ठेवायचा. आता हे पिन 2 वेळा टाकायचं. बघा मी आता टाकतो. एकदा टाकल्यावर पुढे जा केल्यानंतर परत एकदा टाकायला लागतो तो. मी 2 वेळा टाकतो. मी दुसऱ्या वेळी पण पिन टाकलेला आहे, आणि आता सादर करा बटन आलेलं आहे. आता सादर करावर मी क्लिक करतो. आता बघू शकता माझं ॲप हे चालू झालेलं आहे.
माझी सगळी माहिती इथं तुम्हाला आलेली दिसेल. थोडंसं हे फेच होतो डाटा आणि मग ॲप आपलं व्यवस्थित सुरू होतं. आता बघू शकता घर यादी जनगणना ॲप सुरू झालेला आहे. इथं माझा घर यादी गट आलेला आहे 250. त्यानंतर खाली जिल्हा, सांगली, गाव वगैरे आलेला आहे. आणि खाली जर बघितलात तुम्ही तर इथं खाली जर इथं बघितलात तुम्ही तर इथं इमारतींची अंदाजित संख्या आणि गणना घरांची अंदाजित संख्या. तर इथं अंदाजित संख्या इथं बघा, हे अंदाजित संख्या टाकायची आहे तुम्हाला. मी आता इथं इमारतींची अंदाजित संख्या 80 आणि गणना घरांची 125 टाकली. आता हे का टाकायचं, तर अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या गणना घरांची आणि इमारतींची संख्या फिक्स, जेव्हा तुमचं एकदा भाग पूर्ण बघून होईल, नकाशा पूर्ण होईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या भागामध्ये एकूण इमारती किती फिक्स आणि त्यातली गणना घरं किती हे फिक्स झालं की तो आकडा टाकायचा आहे. पण तोपर्यंत या ॲपमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही अंदाजे काही टाकू शकता. हे अगदी कधीही बदलता येतं. जेव्हा तुम्ही ॲप ओपन कराल हे तेव्हा विंडोही तुमच्यासमोर असणार आहे, तेव्हा तुम्ही बदलू शकता. पण समजा घरा यादीची माहिती भरायची असेल या बटनावर जाऊन घर यादी कार्य, तर इथं जाण्यासाठी तुम्हाला हे भरावंच लागणार आहे. त्यामुळे हे अंदाजे टाका, काही घाबरू नका, कारण हे तुम्ही शेवटी जे बदल करणार आहे तो बदल इथंच शेवटचा राहणार आहे. तर इथं बघा मी आता हे काही करत नाही. इथं आता ह्या 3 डॉट ज्या दिसत आहेत तुम्हाला वरती, याच्यावर क्लिक करूया. इथं बघा आता पासवर्ड बदलता येऊ शकतो. घर यादी इथं नकाशा आहे बघा 3 नंबरला, इथं बघा घर यादी गट नकाशा. तर याच्यावर जर क्लिक केला तर तुमचा नकाशा इथं तुम्हाला डाउनलोड पण करता येतो आणि पाहता येतो. या बाणावर जर क्लिक केला तर डाउनलोड होतो आणि या डोळ्यावर क्लिक केला तर इथंच पाहता येतो. बघा मी डोळ्यावर क्लिक करतो, तुम्हाला इथंच हा माझ्या जनगणना भागाचा नकाशा इथं सुद्धा दिसेल. आणि डाउनलोड बटनावर क्लिक केला तर तुमच्या गॅलरीमध्ये तो डाउनलोड सुद्धा होईल. तर मित्रांनो, या नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित नकाशा कसा तयार करायचा पुढं ॲपच्या माध्यमातून किंवा ChatGPT किंवा जेमिनायच्या माध्यमातून, ते आपण पुढच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्याचबरोबर स्वगणना केलेल्या लोकांची माहिती तुम्ही कशी घ्यायची ते सुद्धा आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्याबरोबर येणाऱ्या काही प्रश्नांमधील काही अडचणी असेल तर त्या पण पाहणार आहोत. ज्या तुमच्या कमेंटमध्ये काही अडचणी असेल त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुमच्यापैकी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.